इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी वंचित इच्छुक समसमान जागा वाटपाचा विचार व्हावा। लोकसभेसाठी आंबेडकरांनी खरगे आणि ठाकरेंना पत्र लिहत फॉर्म्युला सुचवला। ठाकरे गट 23 जागा लढणारच, राऊतांचा दावा। राज्यातील काँग्रेसचे नेते काय बोलतात त्याकडे दुर्लक्ष करतो। जागा वाटपाबाबत दिल्लीतच चर्चा करणार, राऊतांकडून भूमिका स्पष्ट। ठाकरे गटाचा 23 जागांवर दावा तर काँग्रेसनं काय करायचं? ठाकरे गटाच्या जागांच्या दाव्यावर काँग्रेसचा संजय निरुपम यांचा प्रश्न। जागा वाटपाची चर्चा आपापसात व्हायला हवी, प्रसार माध्यमांसमोर नको, जयंत पाटलांचा नेत्यांना सल्ला। पुण्यातील निधीचा वाद पदाधिकाऱ्यांनंतर नेत्यांपर्यंत पोहोचला। निधी मिळाला नाही तर कोर्टात जाण्याची खुद्द चंद्रकांत पाटलांकडूनच सूचना। पुण्यावरून पुन्हा एकदा दोन्ही दादांमध्ये संघर्ष। राज्यातील सगळे विषय सामंजस्यानं सोडवले जातील, पुण्यातील निधी वाटपाच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं एका वाक्यात उत्तर। भाजपनं श्रीरामाला किडनॅप केलं, संजय राऊतांचा हल्लाबोल। तर किडनॅपची भाषा करताना लाज वाटायला हवी, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। राज्यभरात 18 ते 22 जानेवारी दरम्यान रामप्रतिष्ठा उत्सव साजरा केला जाणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय। मुंबईतून आरक्षण घेऊन येणारच, अन्यथा मरण पत्करणार। 20 जानेवारीपासूनच्या मुंबई दौऱ्यावर जरांगे पाटील ठाम, अंतरवाली सराटीतून बीड, नगर पुणे मार्गे मुंबईचा दौरा। देशातल्या सर्व संस्थांवर भाजपचा कब्जा, ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून दबाव टाकण्याचा प्रयत्न। नागपुरातील सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल। नागपुरामध्ये काँग्रेसची सूक्ष्म रॅली, राहुल गांधींना ऐकण्यासाठी कुणीही आलं नव्हतं, फडणवीसांची काँग्रेसच्या सभेवर टीका। राज ठाकरे आणि प्रसाद पुरंदरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। पुरंदरे थिएटर अकादमीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पुण्यातील कार्यालयाला भेट देण्यासंदर्भात दिलं निमंत्रण। लोकसभेसाठी 1-2 नव्हे तर आम्हाला 3 ते 4 जागा हव्यात, बच्चू कडू यांचा दावा। जिथे आमचं चांगलं होईल तेच आम्ही पाहणार, शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांचं विधान। सुनील केदार यांची नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवानगी। जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये 5 वर्षांची शिक्षा। सुनील केदार यांच्या जामिनावर आता 30 डिसेंबरला निर्णय। मेहबूब शेख यांच्यावर अॅट्रॉसिटीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल, तरुणानं दारूच्या नशेत आमदार निवासामध्ये घुसून शिवीगाळ केल्याची मेहबूब शेख यांची तक्रार, फिर्यादी तरुणावरही गुन्हा दाखल होणार। सदावर्तेंचा मेहुणा सौरभ पाटीलची एसटी बँक व्यवस्थापकीय पदावरून हकालपट्टी, सरकारमधूनच सदावर्तेंवर कुणाचा तरी वरदहस्त। शिंदे गटाचेच नेते आनंदराव अडसूळ यांचा सरकारला घरचा आहे। लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, यवतमाळ, वाशिम आणि रामटेकमध्ये पहिली सभा घेणार। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 369 वर, नव्या 117 कोरोना रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू, तर JN1 विषाणूचे 10 रुग्ण। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 1 इनिंग आणि 32 धावांनी पराभव, भारताची बॅटिंग ढेपाळली। 2 सामन्यांच्या मालिकेमध्ये आफ्रिकेची 1-0 अशी आघाडी।